मंदिराची सर्वांगी सुंदर वडिसेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न खचित परा तुझ गौरी गुमरा चंदनाची ओटी कुमकुम कैशोरा हिरे जळित मुकुटा शोभतो बरा ऋण तेणू पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ चरोंड वक्र तोंड तरे नयना दास रामाचा भटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा दुर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लवधवती विकराळा ब्रह्मांडी माळा विजय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाये जुळजुळा जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावरती ओ वा तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा बोळा नयनी विशाळा अर्धांगी पर्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळाना जिती कंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा विल्लाळा जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावरती आळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित सापडले तेथवा असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिवर सुंदर वदनारे पंचानन मनमोहन मुंजन सुखारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुटिळक रामदासांतरी जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्घटवारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमदनी दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीविनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता तुझ ऐसे चारी रमले परंतु न बोलवे गाहे साहे विवाद पडता पडलो प्रवाहे ते तू बघता लागे पाऊस लवलाय जय देवी महिषासुरमदनी दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीविनी जय देवी प्रसन्न बदने प्रसन्न होसीने सदासा क्लेशापासून सोडी बहुपाशा अंबे तुझ वाचू अनकुंभुर विलासा नरहर तल्लिंदाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमदनी दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीविनी जय देवी युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मालेखा चरणी वाये भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंग हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभाराईच्या
पावे जीवलगा जय देव तुळसी माळा गोळा करते कटी काचे पीतांबर कस्तुरे लाटे देव सुरवर नितेती बेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभाराईच्या वल्लभा पावे शिवलगा जय देव धन्य वेणूना धनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रुक्माबाई राणी या सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रबागेमध्ये सोडून या देती झेंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभाराईच्या लभा पावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती चंद्रबागेमध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मातरे तया वोय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वा जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभाराईच्या पावे जीवलगा जय देव जय दीन दयाळा सत्यनारायण देवा ओ वाळुनी आरती करीतो तव सेवा जय देव प्रसाद विसरूनी भेटीला गेली अंत होऊनी त्या ते मोक्ष पदानेले जय दीन दयाळा सत्यनारायण देवा ओ वाळुनी आरती करीतो तव सेवा जय देव प्रसाद त्यागीला राजाने हो दुःखांची वार्ता झाली त्याला हो जय दीन दयाळा सत्यनारायण देवा ओ वाळुनी आरती करीतो तव सेवा जय देव घालील लोटांगण बंदीन चरण डोळ्यांना पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगण अनंत पूजन भावे वाळीन मनेन नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यत् सकलं परत् नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती फुलांच्या पाकळ्या द्या गुरुजी सगळ्यांना अजून करा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माता भ्रुकुटी दळाळी
थोड्याशिवाय बाल गोपाळचं इथे आगमन होतं.
आपल्याकडे 35 गणेश मंडळांचे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. पण आपल्याला विनंती आहे कृपया प्रत्येक मंडळाच्या फक्त 2 पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. मंचावरती प्रत्येक
आपल्याकडे 35 गणेश मंडळांचे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. पण आपल्याला विनंती आहे कृपया प्रत्येक मंडळाच्या फक्त 2 पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. मंचावरती प्रत्येक
शिवराज आपल्या शेवटचे 5 मिनिटं आहेत वादनासाठी. या ठिकाणी गाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ आयोजित धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला व्यापारी संकुल 30वा वर्धापन दिन सोहळा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं, शिवभक्तांचं गाऊक भाजीपाला व्यापारी महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सकाळी सत्यनारायणाची महापूजा संपन्न झालेली आहे. त्यानंतर मार्केटच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथासह, प्रतिमेसह या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक सुद्धा संपन्न झालेली आहे. आता थोड्या वेळामध्येच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन होईल. पूजन झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती संपन्न होईल. आरती झाल्यानंतर आपल्या हातात जी फुलं असतील ती फुलं म्हणजे पुष्पवृष्टी आपण सर्वांनी महाराजांच्या साईडला करायची आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. तरी शिवभक्तांना विनंती आहे, आपण जिकडे तिकडे असाल तर ताबडतोब मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी.
ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं YouTube लाईव्ह सुद्धा चालू आहे. आपल्याला थोड्या वेळात त्याची लिंक येईल. लिंक पाठवलेली आहे. कृपया कार्यक्रमाला उशीरच आहे. सर्व मार्गांमधील सर्व घटकांनी ताबडतोब मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. जय भवानी, जय भवानी. पुढील कार्यक्रमाला अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती पडदेवले कोणी मंडपोले ते एक पडदा लावा ना तिथे खाली. एक पडदा हॅलो. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वतीपते हर हर. धन्यवाद. या ठिकाणी अगदी थोड्या वेळातच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे.
बाहेर जे शिवभक्त उभे आहेत त्यांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे, आपली या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तरी कृपया आपण या ठिकाणी उन्हात उभं राहण्यापेक्षा मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ आयोजित धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल 30वा वर्धापन दिन सोहळा व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांचं, मान्यवरांचं या ठिकाणी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. या ठिकाणी काही मिनिटातच दीप प्रज्वलन करून हॅलो या ठिकाणी सकाळी सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं रथामध्ये महाराजांच्या पुतळ्याची भव्य अशी मिरवणूक आपल्या मार्केट आवारामध्ये संपन्न झालेली आहे. आता आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. ढोल ताशा पथक आपण खूप असा सुंदर या ठिकाणी वाद्यक्रम केलेले आहे. आपली कला सुद्धा या ठिकाणी छान प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. महासंघाच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत. आता आपण थोडं थांबावं अशी आपणास विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ आयोजित धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला व्यापारी संकुल आपल्या मार्केटचा 30वा वर्धापन दिन सोहळा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय. सर्वांना विनंती आपण स्थानबद्ध व्हावं आणि पुढील कार्यक्रमाला म्हणजे दीप प्रज्वलन करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय शंकरशेठ पिंगळे, त्याचप्रमाणे महासंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय कैलासशेठ ताजने, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष चंद्रकांतदादा वराडी, त्याचप्रमाणे सचिव सन्माननीय बाळासाहेब साळुंके, त्याचप्रमाणे खजिनदार सन्माननीय सतीशशेठ कोकणे, त्याचप्रमाणे राजूशेठ गुप्ता, सर्व मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. महाराजाधिराज श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती हर भारत माता की. वंदे. गर्व सको हिंदू है, हिंदू है, हिंदू है, अभिमान सको हिंदू है,
से कौम हिंदू है, हिंदू है, हिंदू है। हॅलो, धन्यवाद। या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे। तरी मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय शंकरशेठ पिंगळे यांच्या व महासंघाच्या त्याचप्रमाणे सर्व आपल्या व्यापाऱ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन होत आहे। ढोल पथकवाल्यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी सर्वांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करा। या ठिकाणी आपला सुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे। या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये ढोल ताशा पथकाच्या उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न होणार आहे। आपणास विनंती आहे, आपण ताबडतोब सर्वांनी या ठिकाणी मंडपामध्ये येण्याची कृपा करावी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय शंकरशेठ पिंगळे व घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष कैलास शेठ ताजने, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष दादा वराडी, सचिव सन्माननीय बाळासाहेब साळुंके, खजिनदार सन्माननीय सतीश शेठ कोकणे व इतर सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। पूजन झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती होणार आहे। तरी सर्वांना विनंती, आपण ताबडतोब मंडपामध्ये बसून घेण्याची कृपा करा। आरती महाआरती संपन्न झाल्यानंतर आपल्याला जे फुलाचं वाटप केलेलं आहे ते आपण महाराजांच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची आहे। म्हणजे आपल्या हाताने महाराजांच्या साईडनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची आहे, याची नोंद घ्या। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय जय भवानी, जय जय शिवाजी। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करेल, आपण त्या ठिकाणी व्यासपीठावरच थांबावं। आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती होईल। महाआरतीसाठी सांगली सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत उर्फ बाळासाहेब जाधव यांना सुद्धा व्यासपीठावर निमंत्रित करतोय। या ठिकाणी काही वेळामध्येच महाराजांच्या पुतळ्याची या ठिकाणी पूजन झाल्यानंतर आता आरती होणार आहे। ती महाआरती आपण सर्वजण त्या ठिकाणी सामील राहणार आहोत। घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघातर्फे धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल 30वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सुद्धा झालेलं आहे आणि आता महाआरती सुद्धा होणार आहे।
आरतीनंतर शिवगर्जन आहे हॅलो, सुरक्षा रक्षक असतील किंवा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शिवभक्तांना विनंती आहे, आपण कृपया पुढे या. व्यासपीठ मंडपामध्ये आपली बसण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. सर्व शिवभक्त मार्केटमधील सर्व घटक सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी अगदी 5 मिनिटांमध्ये महाराजांची महाआरती संपन्न होणार आहे. महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव दंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू सम्राट हिंदू रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय असो. धन्यवाद. या ठिकाणी अगदी 2 मिनिटांमध्ये महाराजांची आरती महाआरती संपन्न होणार आहे. मागे मंडपाच्या साईडला जे कोण शिवभक्त उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी सर्वांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करा. पाठीमागच्या साईडला सुद्धा ज्येष्ठ लोक उभी आहेत, आपल्याला या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी कृपया सर्वांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. सर्वांना प्रथम मी विनंती करेल, आपल्या पायामध्ये पादत्राणी असतील ती कृपया सर्वांनी आरतीपूर्वी काढून ठेवावीत. आणि आरती झाल्यानंतर आपल्याला जे पुष्प आपल्या हातामध्ये आहे त्या पुष्पाची पुष्पवृष्टी आपल्याला महाराजांच्या साईडनी करायची आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय शंकरशेठजी पिंगळे व महासंघाचे त्याचप्रमाणे मार्केटमधील इतर संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांची महाआरती होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी जय भवानी. शिवशंकरा
भक्ती शक्ती युक्तीचा अधिकारी दुर्जन मर्दन तूच सज्जन तारे शिव तुझे नाम हे संकटहारी नीत विनीत मी शिवबाशी भारी जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया 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 शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करून संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की. आपण सर्वांनी आता महाराजांच्या साईडनी एक साथ पुष्पवृष्टी करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ मासाहेबांचा. धन्यवाद. यानंतर आपल्या आता या ठिकाणी महाआरती संपन्न झालेली आहे. तरी गाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय कैलास शेठ ताजने आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी जयंती सोहळ्यानिमित्त आणि मार्केटच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. गाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय कैलास शेठजी ताजने. सर्वांना विनंती आहे आता आपण इथे या ठिकाणी स्थानपन्न व्हा. यानंतर मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर ताबडतोब आपण महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. ते महाप्रसाद सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब वाटपाची तयारी केलेली आहे. तरी सर्वांना पुन्हा विनंती आहे आपण आउटसाईडला जे बाजूला उभे आहात त्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे आपण मंडपामध्ये त्वरित बसून घेणे. यानंतर मोजकेच असे मान्यवर फक्त आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपण बसून घ्या. आपल्या जाग्यावर या ठिकाणी आरती आलेली आहे ती आरती सुद्धा आपण त्या ठिकाणी जाग्यावरच घेण्याची कृपा करा.
यानंतर आपले मनोगत व्यक्त करतील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय कैलास शेठजी ताजनी. 19 फेब्रुवारी रोजी आपलं मार्केट या ठिकाणी स्थलांतरित झालं. आज त्याला जवळजवळ 30 वर्ष पूर्ण होत आहे. दरवर्षीप्रमाणे आपण मार्केटचा वर्धापन दिन साजरा करत असतो. त्या निमित्तानं आपण सत्यनारायणची महापूजा करतो आणि जी शासकीय शिवजयंती आहे, शिवाजी महाराजांच्या तारखेप्रमाणे शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच पण येते. त्याचं देखील आपण मोठ्या उत्साहात तो कार्यक्रम साजरा करतो. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे 19 फेब्रुवारीला माझी आई गेली. ह्या मार्केटचा आता मनोगत सांगा म्हटलं. पहिलं मनोगत आणि अभिमान म्हणजे राजमाता जिजाबाई भोसले. या राजमाता नसत्या तर शिवाजी महाराज नसते, शिवाजी महाराज नसते तर आपण नसतो. म्हणून ह्या राजाला प्रथम वंदन मी करतो. शतकानुशतके जातील, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव या पृथ्वी तलावावरून हटणार नाही. प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये हे शिवाजी महाराजांचं नाव कोरलं गेलेलं आहे. अनेक देशांमध्ये आज शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. हा अष्टपैलू नेता, हा आपला राजा, या राजाचा जन्म शिवनेरी या ठिकाणी झाला. आणि मला सार्थ अभिमान आहे की त्या शिवनेरी पायथ्याची असणाऱ्या जुन्नर गावामध्ये माझा जन्म झालेला आहे. 365 दिवस शिवाजी महाराजांची आपण पूजा केली पाहिजे, त्यांचा आचार विचार घेतला पाहिजे. ज्या वेळेला माँ बहिणींवर अत्याचार होत होता त्यावेळेला जिजाबाईने शिवाई देवीला नवस केला का आई माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे की हा माझ्या माता भगिनींच्या आबरूचं रक्षण करेल, या शेतकऱ्यांचं रक्षण करेल आणि जनतेचं राज्य येईल असा पुत्र मला दे. शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. शेतकरी असतील, 12 बलुतेदार असतील, अशा गोरगरीब मावळ्यांचं सैन्य तयार करून त्यांनी या मोगलांना शह दिला, किल्ले मिळवले. शिवाजी महाराजांनी एक सामान्य जनतेचा हिताचं राज्य निर्माण केलं. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही असा हुकूम त्यांनी सैनिकांना दिला होता. एका गावच्या पाटलानं एका महिलेवर अत्याचार केला, बलात्कार केला. त्याला शिक्षा काय दिली असेल का त्याचे हातपाय तोडले, पूर्ण त्याला मारलं नाही, हातपाय तोडले. आणि काय सांगितलं सैनिकांना का दररोज याला उचलून आणायचं आणि चावडीसमोर बसवायचं. महिलांकडे वाईट नजरेने पाहिल्यावर काय शिक्षा होते हे लोकांना कळलं पाहिजे. पण आज खंत वाटते की दररोज पेपरला आपण वाचतोय महिलांवर बलात्कार होतोय, विनंतभंग होतोय. कायद्याचं राज्य राहिलं की नाही ही खंत वाटते. मग आपल्याला पुन्हा वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा
जन्म हा पूर्ण यायला पाहिजे. सर्वजण पिचलेले आहोत. शेतकरी पिचलेत आणि आपण पण पिचलोय. पण आपण पिचलो तरी आपण टिकलोय का? तर आमच्या व्यापारी ही शिवाजी महाराजांचं सैनिक आहे. अरे आमचे आडत गेले, ट्रेड फ्री केला, तरी आम्ही टिकून आहोत. मोठ्या मेहनतीनं आज या मार्केटमध्ये 600 ते 700 गाड्यांची आवक आमचे व्यापारी बांधे बोलवत आहेत. व्यापाऱ्यांचं पहिलं आज कौतुक केलं पाहिजे ह्या वर्धापन दिनानिमित्त. कारण का आपण एका वेगळ्या संक्रमण अवस्थेमधून जात आहोत. प्रत्येकाला अडचणी आहेत. पण मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करू इच्छितो की महासंघ असेल त्याच्या माध्यमातून शासनाबरोबर कायम चर्चा चालू आहेत, मीटिंग चालू आहे, पण आपल्याला यश मिळत नाही. आज आपण संकल्प करूया, पुढच्या वर्धापन दिनाच्या दिवशी काहीतरी सकारात्मक घडलं पाहिजे. आडत नाही तरी पण तो बाहेर जाणारा थेट माल हा बंद झाला पाहिजे. आज आपण शिवाजी महाराजांकडे साकडं घालूया, सत्यनारायण महाराजांकडे साकडं देऊया आणि आपण एकजुटीने नारा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. व्यापारी एकजुटीचा, व्यापारी एकजुटीचा आणि बहुसंख्येला शिवाजी महाराजांच्या जयंतीला सगळेजण हजर राहा. हा राजा आपल्या जोपर्यंत पाठीशी आहे तोपर्यंत हा महाराष्ट्रातला हा व्यापारी असू दे, शेतकरी असू दे, गोरगरीब असू दे, हा कधी रसातळाला जाणार नाही. तुम्हाला सर्वांना या मार्केटच्या वर्धापन दिनाच्या आणि शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करतील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे प्रमुख सल्लागार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय शंकरशेठजी पिंगळे. तत्पूर्वी शिवसंस्कृत ढोलताशा या पथकाचे अध्यक्ष आपला या ठिकाणी सत्कार होतोय, त्यांनी त्वरित पुढे या. त्यानंतर सन्माननीय शेठ संचालक आपले मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय शंकरशेठजी पिंगळे प्रमुख सल्लागार व महासंघाचे सर्व पदाधिकारी, आपणास विनंती आहे, ज्येष्ठ व्यापारी तात्यासाहेब पिसाळ आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवसंस्कृती ढोलताशा पथकाचं या ठिकाणी स्वागत होतंय, त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. राजमाता महासाहेबांचा, राजमाता महासाहेबांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करतील सन्माननीय शंकरशेठजी पिंगळे. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ आयोजित मार्केटचा 30वा वर्धापन दिन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ह्या निमित्तानं आयोजित केलेली सत्यनारायणाची महापूजा, ह्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच संघटनेचे पदाधिकारी, मी खरं तर आता एकाचं नाव घ्यायचं दुसऱ्याचं नाव घ्यायचं म्हणून सगळेच महासंघाचे सगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आशिष आहे, या ठिकाणी आशिष घरत आले, त्यांचं पण स्वागत. आणि उपस्थित व्यापारी बंधू आणि भगिनींनो, आपल्या मार्केटला येऊन 30 वर्ष झाली.
खरं तर पहिल्या वर्धापन दिनापासून आम्ही सगळी मंडळी हा कार्यक्रम करायचो. 30 वर्षामध्ये कैलास सेठ खूप मोठे कार्यक्रम झाले, खूप छोटे झाले. 2 वर्ष तर लोक कार्यक्रमाला यायची नाही. अशा परिस्थितीमध्ये ती परंपरा चालू राहिली पाहिजे. खरं तर एखादा संघटनेचा कार्यक्रम असल्यावर कमीत कमी त्या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आले तरी 200 माणसं होतात. फक्त बोर्डावर नावं लावण्यासाठी पदाधिकारी झालेत आणि कार्यक्रमाला यायचं म्हटलं की कुणाला वेळ नसतो. परंतु मार्केटमध्ये थोडी एखादी निवडणूक लागू द्या, एखादा वेगळा प्रश्न निर्माण होऊ द्या, असंख्य लोक उपस्थित राहतात. ठीक आहे, त्या खोलात मी जात नाही. परंतु गेली 30 वर्ष आपण ह्या महासंघाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन साजरा करत असतो. अनेक वर्ष वामनराव पैंच्या शिष्यांची आपण व्याख्यानं ठेवली, त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झाले. 1 वर्ष आपण प्रल्हाद दादांना सुद्धा आणलं आणि म्हणून या ठिकाणी ह्या मार्केटचं सगळा व्यवसायामध्ये 30 वर्षाच्या नाताच्या याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. पूर्वी एखाद्या व्यवसायामध्ये 20 वर्षांनी बदल व्हायचा, आता 3-4 वर्षातच कैलास सेठ बदल होतो. आणि म्हणून योगायोग असा आहे की आपला मार्केट जेव्हा स्थलांतर झालं तेव्हा शासनाची छत्रपती शिवाजी महाराजांची काही जयंती नव्हती. मार्केट स्थलांतर झाल्यानंतर सरकारच्या वतीने 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि योगायोगाने त्या दिवशी आपला महासंघाचा वर्धापन दिन येतो. खरं तर मी आपला अधिक बोलून वेळ घेणार नाही, परंतु मार्केटमधल्या व्यापारामध्ये छोटे मोठे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते जर प्रश्न सोडवायचे असतील तर सगळ्या संघटना महासंघाने एकत्र येऊन ह्याला यात मार्ग काढला पाहिजे. ह्या मार्केटमध्ये कोण म्हणत असेल व्यापार होत नाही, तर माझी स्पष्ट भूमिका आहे की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय होतो. आज आपल्याकडं 550 ते 600 गाडीचा सातत्यानं व्यापार होतो आणि हा व्यापार होताना अनेक भागातून गिरायकं येतात. परंतु व्यवसाय करताना जी काय आपली महासंघ असेल, संघटना असेल, ही जी काही नियमावली बनवतो याचं जर अवलोकन केलं तर जी 5-10% 5-10% लोक थोडी बेशिस्त वागतात, यांना थोडं शिस्तीमध्ये आणता येईल. म्हणून घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने आज आपण 30वा वर्धापन दिन साजरा केला, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली. आणि मला वाटतं मला दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा हा सकाळचा कार्यक्रम होतो आहे दाजी. याच्या आधीसुद्धा 2-3 वेळा आपण सकाळी कार्यक्रम घेतला आणि यावर्षी खरं तर सतीश शेठनी खूप आग्रह झाला म्हणून कार्यक्रम झाला. जर सतीश शेठ कोकणेंनी मिटिंगच नसती लावली, पुढाकार नसता घेतला, तर मला वाटत नाही त्या महासंघाच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणाची फक्त कैलास सेठ पूजा ठेवावं लागली असती. आणि म्हणून माझं संघटनेमध्ये काम करताना खरं तर सगळ्यांची जबाबदारी आहे. मार्केटचा वर्धापन दिन म्हणजे खरं तर मागच्या वर्षाचं अवलोकन करायचं असतं आणि पुढच्या वर्षामध्ये आपले काय बदल अपेक्षित आहे याचा सातत्यानं विचार करायचा असतो. परंतु निश्चित पुढच्या काळामध्ये महासंघ सगळ्या संघटनेच्या माध्यमातून जी काय आपली सातत्यानं भूमिका असते का एक दिवसीय शिबिर घेऊन त्या ठिकाणी व्यापारामधल्या अडचणी दूर करायच्या आणि आपला व्यापार अधिक कसा चांगला होईल, अधिक कसा गतीने चालेल ह्या प्रकारचा विचार करायचा. म्हणून अधिक न बोलता ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि ह्यानंतर आपण महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे, याचीसुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. आपला या ठिकाणी आपण जे मनोगत व्यक्त केलं, धन्यवाद. यानंतर या ठिकाणी महासंघाच्या माध्यमातून सन्माननीय आशिष साहेब घरत यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. कृपया महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दादा, आपणास विनंती आहे. माजी सेक्रेटरी सन्माननीय चंद्रकांत जाधव, आपणास सुद्धा विनंती आहे सन्माननीय घरत साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर विनंती असेल की या ठिकाणी शिवघोषणा होणार आहे
आपल्या कार्यक्रमाचा यूट्यूब लाईव्ह सन्माननीय अभिलाष फोटोग्राफर यांच्या माध्यमातून आपला कार्यक्रमाचा यूट्यूब लाईव्ह कार्यक्रम आपल्याला यूट्यूबवर दिसत आहे, त्याची लिंकसुद्धा सगळीकडे पाठवलेली आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी शिवघोषणा द्यायची आहे. तर कृपया घोषणा दिल्यानंतर आपण आपले दोन्ही हात त्या ठिकाणी 2-3 मिनिटासाठी वरतीच ठेवायचे आहेत. तरी कृपया विनंती आहे. शिवघोषणा दादा ते हॅलो डोलताशावाले मगाशी शिवघोषणा देत होते, ते कुठे आहेत? प्रिय कृपया 2 मिनिटं या. आणि आपण सर्वांनी हात त्या ठिकाणी जय केल्यानंतर हात वरतीच ठेवायचे आहेत. आपला कार्यक्रम यूट्यूबवर या ठिकाणी शिवभक्तांची भोजनाची सुद्धा व्यवस्था पाठीमागच्या साईडला वाचनालयामध्ये केलेली आहे. आणि बाकी सर्व शिवभक्तांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी ए आणि ईच्या मध्ये केलेली आहे. आणि व्यापाऱ्यांची जेवणाची व्यवस्था वाचनालयामध्ये केलेली आहे. याची कृपया नोंद घ्या. पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल, आपला या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. शिवभक्ताने घोषणा दिल्यानंतर आपले दोन्ही हात वर 2 ते 3 मिनिटासाठी ठेवायचे आहेत. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती अष्टप्रधान द्वेषित न्यायालंकार मंडित शास्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा, माँसाहेब जिजाऊ साहेबांचा. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांच्या भोजनाची सोय आहे, परंतु व्यापाऱ्यांसाठी फक्त वाचनालयामध्ये सोय केलेली आहे. आणि बाकीचे जे शिवभक्त आहेत, मार्केटमधील सर्व शिवभक्तांची सुविधा या ठिकाणी ए आणि ईच्या मधील रस्त्यावर केलेली आहे. पुन्हा एकदा घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघातर्फे उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व शिवभक्तांचं पुन्हा एकदा घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. महाप्रसाद या ठिकाणी ई आणि एच्या मध्ये महाप्रसाद वाटपाला सुरुवात झालेली आहे. कृपया त्या ठिकाणी व्यवस्थित लाईन लावून सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. तो महाप्रसाद आहे.
हॅलो गावक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या निमंत्रणाला मान देऊन श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे. तसेच नगरसेविका सौ कविताताई पाटील या देखील इथे आलेल्या आहेत. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. नवनिर्वाचित नगरसेविका सौ कविताताई पाटील या देखील इथे उपस्थित झालेल्या आहेत. महासंघाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. आपल्या महासंघाला वेळोवेळी सहकार्य करणारे माजी नगरसेवक श्री चंद्रकांत दादा पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वागत. संचालक श्री शंकर शेठ पिंगळे यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या ना ताई. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सौ कविताताई पाटील यांचा देखील इथे सत्कार होत आहे. महासंघाच्या वतीने सौ कविताताई पाटील यांचा देखील इथे सत्कार होत आहे. नगरसेविका नवनिर्वाचित नगरसेविका सौ कविताताई पाटील यांना महासंघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. ताई आपले